तळोदा शहराला हादरवून सोडणाऱ्या तब्बल 52 लाख रुपयांच्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी मोठा उलगडा केलाय। भिंत फोडून गुरुकृपा मोबाईल दुकानातून लाखो रुपयांचे मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीतील एका सराईत आरोपीला पोलिसांनी थेट झारखंडमधून अटक केली आहे। अद्याप 2 साथीदार फरार आहेत। काही दिवसांपूर्वी तळोदा शहरातील गुरुकृपा मोबाईल दुकानाची मागील भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता। विक्रीसाठी ठेवलेले जवळपास 52 लाख रुपयांचे महागडे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले, तर मोबाईलचे बॉक्स आणि चार्जर दुकानामागे टाकून पळ काढला। या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणाचा तपास करताना तळोदा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज, चोरीस केलेल्या मोबाईलपैकी काही मोबाईल सुरू झाल्यानंतर त्यांच्या IMEI क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केलं। त्याचसोबत गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे थेट झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यापर्यंत पोहोचली। अखेर पोलिसांनी मोहम्मद साबिर मुस्तफा शेख राहणार मजहरटोला राजमहल जिल्हा साहिबगंज झारखंड याला जेरबंद करण्यात आलाय। या गुन्ह्यातील त्याचे 2 साथीदार इस्माईल नसूर शेख आणि सईद हुसेन नूर इस्लाम शेख हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। अटक आरोपीला न्यायालयात हजर केलं असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस तपासात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे। अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अंधेरी आणि ठाणे परिसरात मोबाईल तसंच महागड्या घड्याळांच्या चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मात्र या प्रकरणातील चोरीस गेलेला मुद्देमाल अद्याप हस्तगत झालेला नाही। त्यामुळे पोलीस कोठडीत आरोपीकडून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, तळोदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजन मोरे, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विकास कुंजाळ, पोलीस हवालदार विशाल नागरे, मुकेश तावडे, दादाभाऊ वाघ, अभय राजपूत, पोलीस शिपाई मनोज महाजन, विनोद पाटील, मोहन ढमडेरे यांच्या पथकानं केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शैलेंद्र आहिरे, तळोदा।